अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटतं असती इथं अध्यक्ष महोदय असल्या औलादी आहे ना अध्यक्ष महोदय असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे आमच्या धर्मात आहे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचं मतदान मिळावं अध्यक्ष महोदय 2 मिनिटं अध्यक्ष महोदय बॉम्ब ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इसमाने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि अबू आझमी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या 2 मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे 2 मागण्या करतोय गुलाबराव पाटीलजी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये MIM चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथं धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणारं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय ते निषेधार्ह आहे म्हणून अबू आझमीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तीने जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला मारणारा त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्यानी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला
हिंदू महिलांवर अत्याचार केले. अध्यक्ष महाराज, त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज, धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय. समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा. सर, आज आम्ही करू शकलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत. त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये, कोणी हिम्मत करता कामा नये. जय भवानी, जय शिवाजीचा जय घोषणे. अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे, चला. त्याला निलंबित करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नाही